तुम्ही बघा, ज्या लेकरांना ऐकू येत नाही किंवा कोणाला, त्याला धड बोलता पण येत नाही, बरोबर आहे ना? ऐकू न आल्यामुळे तो बोलू पण नीट नाही शकत, कारण त्याला ऐकूच येत नाही, तर बोलणार काय, शब्द काय? समजतं मी काय सांगत आहे? ज्या वेळेस तुम्हाला देवाची भाषा नीट समजेल, त्यावेळेस देवाची वाणी, देवाचे शब्द तुम्ही योग्य प्रकारे बोला. ज्यावेळेस विश्वासाची वाणी तुमच्या कानामध्ये जाईल, त्यावेळेस विश्वासाचे शब्द तुमच्या मुखातून निघतील. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासाच्या शब्दाने बोलाल, तसं तुम्हाला घडताना दिसेल. हालेलुया. आणि म्हणून राईट ऐकणं, योग्य ऐकणं, ज्यावेळेस आम्ही योग्य ऐकू लागतो, त्यावेळेस योग्य बोलू सुद्धा लागतो. समजलं मी काय सांगत आहे? स्पिरिच्युअली फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन नीट ऐकाल, तुम्ही नीट बोलू लागाल, तुम्ही विश्वासाची वाणी बोलू लागाल. आणि विश्वासाची वाणी ज्यावेळेस तुम्ही बोलू लागाल, तुम्ही चमत्कार आणि अद्भुत गोष्टी बघू लागाल, परिवर्तन होताना तुम्ही बघू लागाल. देवाचं वचन धैर्याचं वचन आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस धैर्याचं वचन तुम्ही ऐकाल, तुमच्या जीवनातून भीती, गैरसमज, संशय निघून जाईल आणि बोलताना देखील तुम्ही पॉझिटिव्ह, होकारात्मक बोलाल. आणि म्हणून नीट आम्ही ऐकायला शिकलं पाहिजे. आमचे कान मोकळं होणं गरजेचं आहे. कधी कधी सैतान त्याच्या ठिकाणी अशा काही गोष्टी टाकून ठेवतो की आम्हाला नीट ऐकू येत नाही. म्हणून ते साफ करणं गरजेचं आहे. प्रभू, माझे कान तू मोकळे कर, तुझी वाणी ऐकण्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुझी वाणी ऐकून त्याप्रमाणे चालण्यासाठी. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही योग्य ऐकू, आम्ही योग्य चालू सुद्धा, आम्ही योग्य बोलू सुद्धा, आम्ही नीट ते पाहू सुद्धा, आम्ही नीट ते विचार करू सुद्धा. आणि म्हणून ऐकण्याच्या द्वारे किती गोष्टीवर परिणाम होतो बघा. म्हणून आम्ही योग्य ते ऐकायला शिकलं पाहिजे. आमचं कान मोकळं आम्ही केलं पाहिजे. प्रभू, माझ्या कानाला स्पर्श कर, जेणेकरून माझे कान मोकळे होतील तुझी वाणी ऐकण्यासाठी.